अँकर म्हणून पडद्यावरती आपण दिसतो आहोत, लाईव्ह हे सगळं प्रतिक्रिया येतात लोकांच्या की ह्यांना किती छान कपडे घालता येतात, ह्यांना किती छान मेकअप करता येतो, ह्यांना किती छान नटता येतं. जी भयंकर घटना बीड मधली आपल्याला माहिती असेल, सरपंच संतोष देशमुखांचा हत्याकांड नाहीये म्हणून त्यांनी आपले अवयव विकायला काढले होते. अक्षरशः ते सुद्धा त्या कार्यक्रमात रडले होते. जास्त काम करण्याची घाई असते आणि ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये काही चुका होतात आणि त्या चुकातून या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे आणि ते चॅलेंजेस अर्थात जास्त आणि करिअर दोघांमध्ये समतोल राखण्यासाठी येणं. तर ह्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या वाटतात. वॉशरूम सुद्धा मिळत नाही, कारण कदाचित माझ्या लहानपणात आहे, कारण चांगलं वाईट कमेंट करतात, म्हणजे आनंदाची असेल किंवा मग दुःखाची प्रकार नव्हते तेव्हा पण मी कवयित्री होते आणि व्यक्त करण्याचं माध्यम नाहीये. ती लोक आहेत की प्रत्येक कवीचा काहीतरी एक USP आहे आणि ती म्हणून दाखवते. ती अशी आहे की तुझ्या दोन डोळ्यात सांजावताना किती लाख तारे खरे व्हायचे. नमस्कार, उस्मानाबाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील गाजलेल्या अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलेल्या एक महिला अँकर ज्या धाराशिवमध्ये आहेत त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांचं नाव आणि त्यांची सर्व ओळख आणि त्यांचा संघर्ष काय आहे ते सर्व त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी यामिनी दळवी. गेले 9 ते 10 वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे. सध्या मी ABP माझा या वृत्तवाहिनीमध्ये काम करते आणि याआधी खरं तर म्हणायचं तर माझी सुरुवात ABP माझा मधून झाली होती पत्रकारितेची आणि मग त्याच्यानंतर मी न्यूज 18 लोकमत या चॅनलमध्ये होते 4 वर्ष. त्यानंतर मला पूर्ण वेळ अँकरिंगची संधी मिळाली वृत्तनिवेदिकेची. त्यासाठी मी साम TVला होते. त्यानंतर नव्यानं येऊ घातलेलं पुढारी न्यूज सारखं चॅनल होतं, त्यांनी मला बोलवलं, त्यामुळे मी तिथे सुद्धा काही वर्ष काम केलं आणि हा सगळा प्रवास झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा मी ABP माझामध्ये अँकर या भूमिकेत आहे. त्यांच्यासाठी पहिला प्रश्न आहे, या क्षेत्र कसं निवडलं आणि त्यात काय संघर्ष आलाय तुम्हाला यामध्ये? खरं तर माझं जे शिक्षण आहे ते मास मीडियाचं शिक्षण झालं होतं आणि त्याच्यानंतर काही दिवस होते की जिथे थोडासा वेळ मला मिळालेला होता निकाल लागण्यासाठी. त्या वेळामध्ये मी ABP माझा सारख्या चॅनलमध्ये इंटर्नशिप केली होती आणि माझं ॲडव्हर्टायझिंगचं शिक्षण आणि पत्रकारितेतली इंटर्नशिप असं ते मग जुळून आलं आणि त्यामुळे माझा पहिला जॉब पत्रकारितेतला हा ABP माझामध्ये होता आणि मग तिथून या प्रवासाला सुरुवात झाली. तुमचा पहिला बुलेटिन कसा झाला आणि ते करताना तुम्हाला कॉन्फिडन्स कसं मिळालं? खरं तर अँकरिंगची सुरुवात अशी झाली की ती एक गमतीदारसा किस्सा होता. कारण एक दिवस असं होतं की मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होता आणि मी आणि माझे डेस्कवरती काम करणारे सहकारी असे आम्ही दोघंच जण ऑफिसला पोहोचलो होतो. सकाळचं 7चं बुलेटिन सुरू होऊ शकत नव्हतं, कारण फक्त दोघं जण होतो, अँकर पोहोचला नाहीये, कोणीच नव्हतं, फक्त PCRचा स्टाफ होता. तेव्हा मी न्यूज 18 लोकमतला काम करत होते आणि त्यावेळेला बाकीचे सगळे चॅनल्स ऑन एअर होते, त्यांचे बुलेटिन्स सुरू झालेले होते. त्यावेळेला मला संपादक असं म्हणाले की तू जाऊन बस, अँकरिंग सुरू कर, आपण चेहरा दाखवणार नाही आहोत. असं करून ते अँकरिंग सुरू झालं आणि मग मुंबईच्या महापौरांचे फोनो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तर तसा तो खरं तर पहिला अनुभव होता अँकरिंगचा. तुमच्या करिअरमध्ये प्रेरणादायी व्यक्ती किंवा गुरु म्हणून कोणाला म्हणता तुम्ही? कोणाकडे बघता? ऍक्च्युली ह्या क्षेत्रामध्ये येणं हेच माझ्यासाठी खूप ऍक्सिडेंटल असल्यामुळे मी काही ठरवलेलंच नव्हतं की मला या क्षेत्रात जायचंय, मला स्क्रिप्ट लिहायची आहे, कॉपीरायटिंग करायचंय किंवा अँकर व्हायचंय, रिपोर्टर व्हायचंय, असं काहीच नसल्यामुळे असं कोणी माझं स्पेसिफिक गुरु नव्हतं आणि अजूनही नाही. पण ज्या क्षणापासून मी या फील्डमध्ये आले, जी ABP मधून माझी सुरुवात झालेली होती 2016 पासूनची, तर मला असं वाटतं की तिथपासून ते जे पहिलं माझं जे डिपार्टमेंट होतं, फीचर प्रोग्राम्स त्यावेळेला ABPला असायचे, तर तिथपासून मला वाटतं की प्रत्येक गोष्ट मी शिकत गेले. कारण माझं फील्ड ॲडव्हर्टायझिंग असताना सुद्धा मग पॉलिटिकल सगळ्या गोष्टी असतील, फीचर गोष्टी असतील, ग्राउंडवरती जाऊन रिपोर्टिंग करणं असेल, ज्या स्टोरी तुम्ही बघता त्याला पॅकेजेस असं म्हटलं जातं, त्याचं लिखाण असेल, व्हॉइस ओव्हर करणं असेल, मुलाखती घेणं असेल, या सगळ्या गोष्टी मी शिकतच गेले आहे. आणि जितके लोक मी माझ्या आसपास इतक्या 4 ते 5 चॅनलमध्ये पाहिलेत,
मग ते वेगवेगळ्या सहकारी होते किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करणारे होते, काही अँकर होते. या सगळ्यांकडूनच खरं तर मी शिकले. त्यामुळे सगळ्यांमधलं थोडं थोडं मी घ्यायचा प्रयत्न केलाय. ह्यामध्ये तुम्हाला आव्हानात्मक अँकरिंग करताना असं काही वाटलं का पहिल्यांदा असेल किंवा काही मध्यंतरी? अँकरिंग ही गोष्टच खरं तर आव्हानात्मक आहे. कारण प्रेक्षक म्हणून म्हणजे मी पण जेव्हा प्रेक्षक म्हणून लहानपणी किंवा जनरली आपण आता सुद्धा पडद्यावरती बघतो, तर आपल्याला कधी कधी चुका काढणं खूप सोपं वाटतं. किंवा आपल्याला असं वाटतं की ह्यांना किती छान, म्हणजे मला ज्या प्रतिक्रिया येतात लोकांच्या, की ह्यांना किती छान कपडे घालता येतात, ह्यांना किती छान मेकअप करता येतो, ह्यांना किती छान नटता येतं. तर असं नसतं, याच्यासाठी खूप सारे कॉम्प्रोमाइजेस पण करावे लागतात. कारण तुमच्या शिफ्टच्या वेळा असतील, तुमचे सणवार असतील, तुमचे कुठलेही स्पेशल काही ओकेजन्स असतील, किंवा तुम्हाला बरं नसेल, व्हॉटेव्हर, म्हणजे काहीही रिझन्स असतील, तरी कधी कधी तुम्हाला तुमची असाइनमेंट कम्प्लीट करायची असते. आणि आव्हानात्मक म्हणजे निश्चितपणे काही स्टोरी ज्या असतात, ज्या खूपच सेन्सिटिव्ह असतात, जशी आत्ताच्या काही उदाहरणं मी जर तुम्हाला देऊ शकले तर बदलापूर सारखी घटना होती, ज्या वेळेला मी अँकरिंग करत होते मॉर्निंग शिफ्टच्या बुलेटिनमध्ये, आणि अचानकपणे असं कळलं की पालकांनी आधी शाळेला घेराव घातलाय त्या लहान मुलीवरती जे अत्याचार झाले. त्यांना रिस्पॉन्ड कोणीच करत नव्हतं. त्याच्यानंतर असं कळलं की पालक इतके संतापलेत की म्हणजे सगळं अटेन्शन आपल्याकडे यावं आणि ह्याची खरंच कुणीतरी दखल घ्यावी, याच्यासाठी त्यांनी थेट मग रेल रोको केला. तेव्हा मग अगदी सगळं ठप्प झालं होतं, त्या सगळ्या रेल्वे ठप्प झाल्या होत्या. तेव्हा त्या घटनेची दखल घेतली गेली. त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी अँकर करत असताना तुम्हाला त्याची सेन्सिटिव्हिटी खूप लक्षात ठेवावी लागते. दुसरी एक जी भयंकर घटना बीडमधली आपल्याला माहिती असेल, सरपंच संतोष देशमुखांचा हत्याकांड, तर ती एक घटना अत्यंत भयंकर होती. त्याचं अनेक दिवस रिपोर्टिंग चाललं. मराठा आंदोलनाच्या गोष्टी असतील, अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या ज्यावेळी प्रचंड आव्हानात्मक असतातच, कारण ते मुद्दे तितके सेन्सिटिव्ह असतात. एक मला आठवण सांगावीशी वाटेल. परभणी हिंगोली इथलेच आपले काही शेतकरी बांधव मुंबईत आले होते, आणि त्यावेळेला मी पुढारी चॅनलला अँकर होते. आणि शेतीला, म्हणजे आपल्या मालाला भाव नाहीये म्हणून त्यांनी आपले अवयव विकायला काढले होते. तर त्या सगळ्या लोकांना घेऊन मी एक कार्यक्रम केला होता. अक्षरशः ते सुद्धा त्या कार्यक्रमात रडले होते. मी सुद्धा मलाही खूप असं दाटून आलं होतं. कारण मुंबईसारख्या किंवा जनरली आपण म्हणू की या शहरामधल्या लोकांना फार सुखवस्तू सगळ्या वातावरणामध्ये आपण असतो, त्यामुळे आपल्याला मातीशी असणारा किंवा शेतीशी असणारा संबंध आपल्याला तितका माहिती नसतो. पण जेव्हा त्यांचं दुःख आणि त्यांची तगमग आपल्याला कळते ना, तर तेव्हा आपसुकपणे आपल्याला ते सगळं अनुभवणं फार त्रासदायक होऊन जातं. आणि अर्थात अँकर म्हणून पडद्यावरती आपण दिसतो आहोत, लाईव्ह हे सगळं सुरू आहे, तरी सुद्धा तुम्हाला तुमचा आवाज कापरा होऊ द्यायचा नाहीये, किंवा तुम्हाला अजिबात फार इमोशनल न होता तुम्हाला बातमी म्हणून त्या घटनेकडे तितक्याच गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. तर हे अर्थातच आव्हानात्मक आहे अँकर म्हणून. या आता जग बदलत चाललंय आणि कमी वेळेत जास्त काम करण्याची घाई असते आणि ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये काही चुका होतात आणि त्या चुका तुम्ही कशा सुधारता? मग ते लाईव्ह अँकरिंग असते त्यात काहीतरी चूक होते, मग ती कशी सुधारता तुम्ही? खरं तर खूपच आपल्याला प्रॉम्प्ट राहावं लागतं अशा वेळेला, ज्याला आपण असे ऑन टोज राहणं, प्रचंड सतर्क राहणं असं आपण म्हणूया. जेव्हा बुलेटिन आम्ही करत असतो स्टुडिओमधून, तेव्हा आम्हाला सूचना देण्यासाठी आमच्या कानामध्ये एक इयरफोन असतो, की ज्याच्यामधून आम्हाला ब्रेक घ्यायचा आहे, कोणाचा फोन आहे किंवा कसं बुलेटिन असणार आहे हे सांगितलं जातं. आणि प्लस आमच्या समोर एक टेलिप्रॉम्प्टर नावाचा जे यंत्र असतं, ज्याच्यावरती आम्हाला बातम्या दिल्या जातात. पण ज्या वेळेला कधी कधी असं होतं की काहीतरी ब्रेकिंग आहे किंवा काहीतरी इव्हेंट घडलाय, तर त्या बातम्या सविस्तरपणे लिहिलेल्या नसतात. ती अगदीच एक ओळ लिहिलेली असते. म्हणजे मी उदाहरण देऊ शकले तर असं आहे की समजा अशी बातमी असू शकते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे, तर ही एकच ओळ तुम्हाला समोर लिहिलेली असते. मग त्यावेळेला पुढचं 15 मिनिटं काय बोलायचं, तर हे तुम्हाला ठरवावं लागतं. त्याचा तुमचं वाचन, तुम्ही आतापर्यंत काय ऐकलंय, तुम्ही काय काय वाचलंय, तुम्ही त्याच्याबद्दल काय विश्लेषण करू शकत असाल तर ते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ठरवाव्या लागतात. आणि अर्थातच म्हणजे चुका प्रत्येकाकडून होतच असतात. त्या चुका
तिथल्या तिथे शक्य असतील तर सुधारायच्या किंवा मग माफी मागून पुढे जायचं, असं काहीतरी करता येतं. आता ह्या सगळ्या आपण काम करत असताना निपक्ष पत्रकार म्हणून आपण काम करतो. मग आजच्या टी-आर-पीच्या या जमान्यामध्ये निपक्ष पत्रकारिता राखणं कितपत शक्य होतं तुम्हाला यावेळेस? अँकर म्हणून तसं फारसं आव्हान इतकं नाही म्हणता येणार, जितकं फील्ड रिपोर्टिंग करणारे जे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांना खरं तर हे जास्त आव्हान असू शकतं. पण अर्थात अँकर म्हणून, व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून सुद्धा आपण निपक्षपातीपणे या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे आणि हे धोरण मी खूप प्रामाणिकपणे आणि खूप कटाक्षाने पाळते. कारण कुठलीही एक बाजू घेऊन दुसरी काहीतरी त्या बाजूला कमी लेखण्याचा प्रयत्न किंवा एक बाजू वरचढ ठरवण्याचा प्रयत्न असा माझ्याकडून तरी आतापर्यंत कधीही झालेला नाहीये आणि हा कधी होणारही नाही. इतकी प्रामाणिकपणा मी माझ्या या कामामध्ये निश्चितपणे बाळगेन. या ठिकाणी काम करताना महिला म्हणून एक काय वेगळं तुम्हाला आव्हान वाटतं यामध्ये? खरं तर आता बऱ्यापैकी शहरांमध्ये महिला आणि पुरुष असं फार काही राहिलेलं नाहीये. बऱ्याच महिला, बऱ्याच मुली पत्रकारितेमध्ये आहेत. पण अर्थात तुमचे काही शारीरिक चॅलेंजेस कधी असू शकतात, त्याच वेळेला फील्ड रिपोर्टिंग असू शकतं. अशा अनेक गोष्टी असतात. ते चॅलेंजेस अर्थात जास्त असतात. दुसरी एक गोष्ट, ज्या माझ्या इतर महिला सहकाऱ्यांना मी जेव्हा बघते तेव्हा मला अशी जाणवते की अर्थात घर सांभाळण्याची जबाबदारी महिलांवरती आजही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि अर्थात ती मग त्याला कुठलंच क्षेत्र हे अपवाद ठरलेलं नाहीये. त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये पण माझ्या असंख्य महिला सहकारी आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. त्या सगळ्यांना आपलं कुटुंब सांभाळणं आणि मग आपलं करिअर सुद्धा सांभाळणं हे सगळं सांभाळावं लागतच आहे. सुदैवाने मला इतकी जास्त कसरत नाही करावी लागत आहे. तरी सुद्धा मग तुमच्या शिफ्टच्या वेळा असतील, तुमचं वेळेवरती न होणारं खाणं पिणं असेल, तुमची अपूर्ण झालेली झोप असेल, मग सकाळी 5 वाजता उठूनच तुम्हाला ऑफिसला पोहोचणं असेल किंवा मग रात्री 12 वाजता ऑफिस सुटणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्थात या फील्डमध्ये काम करताना त्या आहेतच आणि त्या असणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला ते बॅक ऑफ द माइंड ठेवूनच काम करावं लागतं. ह्या सगळे तुम्ही कुटुंबाकडे आला. कुटुंब आणि करिअर दोघांमध्ये समतोल राखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता या सगळ्यामध्ये? खरं तर ना ही गोष्ट इतकी इतकी फॉर्च्युनेट कदाचित मला असं वाटतं, इतकी दिलासादायी आणि इतकी महत्वाची आहे. कारण जर तुमचं कुटुंब तुमच्या कुठल्याच गोष्टीसाठी उभं नाही राहिलं ना, तर कुठलाच माणूस, कुठलीच व्यक्ती आयुष्यात त्याला जे हवं ते नाहीच करू शकणार. म्हणजे ज्या ॲक्सिडेंटली मी या क्षेत्रात आले, सुरुवातीला बरेच म्हणजे मी काहीच ₹1 सुद्धा नाही कमवला. असे अनेक महिने मी इंटर्नशिप करत होते. त्यावेळेला मला माझी फॅमिलीने अत्यंत सांभाळून घेतलेलं आहे. किंवा मग माझ्या या सगळ्या ड्युटीच्या वेळा असतील, सगळ्याच गोष्टी माझ्या फॅमिलीने माझ्याकडून खरंच कधी अशी फारशी अपेक्षा नाही ठेवली आहे की मी त्यांच्या या सगळ्या सणावाराच्या गोष्टींना किंवा काही कौटुंबिक गोष्टींना मी त्यांच्यासोबत उपलब्ध असेन प्रत्येक वेळेला. आणि खरं तर हीच गोष्ट फार दिलासादायक आहे. म्हणून मी माझं शांतपणे काम करू शकते, कारण मला आयता डब्बा मिळतो, मला आयत्या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे सकाळी 5 वाजता म्हणजे ही खरं तर खूप असं असतं ना की आपल्या खूप पर्सनल गोष्टी असतात त्या खूप वैश्विक होऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीचं हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की मॉर्निंग शिफ्ट संपवून आल्याच्या नंतर मला शांतपणे झोपू देणं रात्रीपर्यंत किंवा मग सकाळी 5 वाजता उठून जर ऑफिसची गाडी येणार असेल तर बाबांनी रोज खाली येऊन ऑफिसच्या गाडीपर्यंत सोडणं किंवा रात्री 1-1, 2-2 वाजता बाबांनी जागं राहून घ्यायला येणं. तर ह्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या वाटतात, पण अर्थात याच्या मागे त्यांचाही त्याग असतोच. त्यामुळे ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि अर्थात या निश्चितपणे माझ्या लक्षात आहेत आणि यामुळे सुरू आहे सध्या. मागील काही दिवसामध्ये आपण बघतो, वाचतो की महिलांवर हल्ले वाढलेत, महिलांवर काम करताना काही अडचणी येतात आणि या संदर्भामध्ये आता महिला पत्रकारांची संख्या पण वाढते, पण कमी होती. मग ह्या महिला पत्रकारांना तुम्ही काय संदेश द्याल यापुढे? हल्ले म्हणजे कोणते हल्ले? महिला म्हणून सर्वच काही गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी आहेत. त्यासोबत महिला जे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना काय संदेश असेल तुमचा?
खरं तर खरंच खूप आव्हानं आहेत. म्हणजे मी माझा अगदी आत्ता गेल्या 2 आठवड्यापूर्वीचा किंवा अगदी 15 दिवसापूर्वीचा माझा अनुभव हा आहे की मराठा आंदोलन जे सुरू होतं आझाद मैदानावरचं, तर त्यावेळेला मला ऑन फील्ड जाऊन रिपोर्टिंग करावं लागलं होतं. त्यामुळे मी माझ्या ऑफिसमधून निघून आझाद मैदानला गेले. तिथे अँकर मी एकटीच होते, बाकी सगळे वेगवेगळ्या चॅनल्सचे रिपोर्टर होते आणि आमच्या चॅनलकडून पहिलं हे चॅनल होतं एबीपी माझा, की ज्यांनी ऑनफिल्ड जाऊन अख्खं बुलेटिन आझाद मैदानामधून केलं होतं आणि त्यांनी माझी निवड केली होती तिकडे जाण्यासाठी. मग अशा वेळेला खूपच जेन्युइन ही गोष्ट आहे की तुम्हाला वॉशरूम सुद्धा मिळत नाही. म्हणजे मी जे 4 वाजता गेले होते ते कसं कसं करून त्या गर्दीत शिरावं लागलं होतं आणि मला आतमध्ये जागा मिळाली होती. त्या 4 वाजल्यापासून मी तिथून 11 वाजता बाहेर आले. त्यामुळे ही खूपच तुम्हाला कधी कधी तुमची शारीरिक आव्हानं सुद्धा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. कधी कधी तुमच्यात त्राण नसतो, कधी कधी काहीही होऊ शकतं. फील्ड रिपोर्टिंग करतानाच्या माझ्या सहकारी ज्या सगळ्या माझ्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांना तर माझ्यापेक्षा खूप जास्ती आव्हानं असू शकतात. म्हणून कदाचित मी रिपोर्टिंग हे नाही निवडलं, कारण मला इतकं शक्यच नव्हतं आणि अर्थात मला जे काही मिळतं आहे ते आव्हान माझ्यासाठी इनफ आहे असं मला वाटतं. आपल्या परिवाराकडून ज्या लहानपणापासून ज्या आपल्याला सवयी घालण्यात येतात त्याच पुढे चालून आपल्या जीवनात येतात. तुम्हाला ह्या सर्व काम करताना लहानपणाच्या तुमच्या काही आठवणी आहेत का, किंवा त्यामध्ये तुम्हाला कसं पुढे चालून त्याचा एक आधार मिळाला ह्यामध्ये काम करताना? म्हणजे मी जे म्हणाले की मी खूप अपघाताने पत्रकारितेत आले आणि तरी सुद्धा मी हे करू शकले याचं कारण कदाचित माझ्या लहानपणात आहे. कारण लहानपणी म्हणजे शाळेमध्ये असताना तेव्हापासून मी काहीतरी तोडक्या मोडक्या कविता लिहायला लागले होते, भाषण करायला लागले होते, वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय असं सगळं करायला लागले होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या स्पर्धा असतात, मनाचे श्लोक असतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं की मला माझे उच्चार बरे झाले असतील, मला व्यवस्थित बरं बोलता येत असेल एखाद्या विषयावरती. आणि मग पुढे जाऊन रुईयासारख्या कॉलेजमध्ये असल्यामुळे मला खूप चांगली माणसं कायम माझ्या सोबत होती आणि नाटक केल्यामुळे ती आणखी एक मला मदत मिळाली या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करण्याची. आवाज कसा वापरावा, कशा पद्धतीने एखादी गोष्ट किंवा एखादी भूमिका कशा पद्धतीने करावी हे कळल्यामुळे कदाचित मी त्या त्या बातमीमध्ये ती भूमिका शोधत असते आणि याच गोष्टींचा मला इथे फायदा झालेला आहे. आपण जेव्हा न्यूज चॅनलवर अँकरिंग करत असतात त्यावेळेस प्रेक्षकांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं असं तुम्हाला वाटतं? खरं तर आत्ता आपण अशा जमान्यात आहोत ना की जो दिखता है वो बिकता है. म्हणजे अगदी फारच मोकळेपणाने सांगावं तर तरी सुद्धा अत्यंत मध्यम वर्गाच्या घरामधून आलेली व्यक्ती म्हणून किंवा कुठलंही अति सुखसोयी आणि सुखवस्तू असं काही माझं कुटुंब नव्हतं. आणि मला असं वाटतं की जो प्रामाणिकपणा घेऊन तुम्ही या फील्डमध्ये येताना किंवा जो प्रामाणिकपणा घेऊन तुम्ही कुठलंही तुमचं करिअर, तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही जे निवडताना ती अर्थात तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तर मला हेच वाटतंय की प्रेक्षकांनी सुद्धा बघत असताना अर्थात आपल्याला क्रिटिसाइज करण्याची मुभा आहेच. आपल्याला काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कुठे आपल्याला सुधारणा करता येतील. मला माझ्या सोशल मीडियावरती म्हणजे माझं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, इथे अनेक लोक मला माझ्याही सुधारणा सांगतात. माझे एखादे कपडे छान असतील तर त्याच्यावरती लोक चांगलं वाईट कमेंट करतात. म्हणजे माझ्याकडून जर अनाहूतपणे काहीतरी चूक झाली असेल बातमी देत असताना तर ती सुद्धा मला सांगितली जाते. तर मला असं वाटतं की प्रेक्षक आणि अँकर असेल किंवा जसं कलाकारांच्या सोबत झालेलं की सेलिब्रिटी आणि प्रेक्षक यांच्यामधलं जे नातं आहे ते आता काही फार दुराव्याचं राहिलेलं नाहीये. आणि आपल्याकडे आता सगळी साधनं म्हणजे आहेत अवेलेबल की आपण त्या माणसापर्यंत आपल्याला जे वाटतंय ते पोहोचवू शकतो. त्यामुळे आपण ते करावं असं मला वाटतं. ह्या बदलत्या आता सोशल मीडियाचा जमाना आलाय, यामुळे सोशल मीडियामुळे तुमच्या जीवनात काय बदल झाले आणि न्यूज अँकरिंग करताना चॅनलमध्ये काम करताना त्यात काय बदल झाले आता?
मला टीव्ही मध्ये अँकरिंग करत असताना असं वाटतं की जो सोशल मीडिया आता आलाय, म्हणजे जास्ती करून आपण बघू तर इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, ट्विटर आहे, एक्स, तर या सगळ्यामुळे खूप पटकन बातमी लोकांपर्यंत पोहोचते. वेरॅज म्हणजे की चॅनल कडून बातमी येणं आणि त्याच्यापेक्षा खूप लवकर एखादा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला असतो. पण तरी सुद्धा प्रेक्षक इतके सुज्ञ आहेत की प्रेक्षकांचा अजूनही सगळ्या टीव्ही चॅनल्स आणि पेपर, खास करून आपल्याकडची जी वृत्तपत्र आहेत, या सगळ्यावरती प्रेक्षकांचा विश्वास आहे की याच्यामध्ये बातमी आली म्हणजे ती ऑथेंटिक असेल, म्हणजे ती खरी असेल. हा विश्वास अजूनपर्यंत कायम आहे. हे मला फार दिलासादायक वाटतं. काम करताना तुम्हाला पुढच्या काय आकांक्षा आहेत तुमच्या, काय काय ध्येय धोरण आणि काय स्वप्न आहेत पुढे काम करताना? खरं तर माझं काहीच, मी पहिल्या वेळेला म्हटलं तसं माझं काहीच स्वप्न नव्हतं की मी हे करेन की ते करेन की ते करेन, कारण मला फील्डच माहिती नव्हतं. आत्ता पण माझं असं काही स्वप्न असं आपण नाही म्हणू शकत. आपलं जे काही काम आहे ते, माझ्याकडे खूप चांगल्या असाइनमेंट्स येतात सुदैवाने आणि मी त्या सगळ्या करू शकते. मला जितकं अभ्यासापूर्ण ते सगळं करता येईल इतका माझा प्रयत्न असतो. एखादी साधी बातमी असेल तरी सुद्धा माझा प्रयत्न असतो की मी जे वाचलंय, मला जे माहिती आहे, त्याच्यातलं काहीतरी मी एक्स्ट्रा प्रेक्षकांना त्या बातमीच्या पलीकडे जाऊन तेवढ्या वेळात मला सांगता येईल, कारण विस्तृतपणे सांगणं हे टीव्हीला शक्य नसतं. आणि त्यामुळे माझं सध्या आमचे जे काही चॅनलचे युट्यूब किंवा इंस्टाग्राम आहे, तिथे माझं सध्या मी तिथेही फोकस केलंय की त्या माध्यमातून मी काही एखादा विषय घेऊन विस्तृतपणे मी माझी मतं किंवा माझं विश्लेषण सांगू शकेन. तर त्या गोष्टी मी सध्या सुरू केल्या आहेत. तुमच्या दृष्टीने न्यूज अँकर कसा असावा? न्यूज चॅनलमध्ये काम करताना न्यूज अँकर कसा असावा? तू जसा पहिला प्रश्न विचारलास ना, की म्हणजे मागे 2-4 प्रश्नांपूर्वीचा, की काय बघितलं जातं प्रेक्षक जेव्हा तुमच्याकडे बघतात. तर अर्थात मला असं वाटतं की न्यूज अँकर हे, ही गोष्ट ना फक्त ब्युटीची गोष्ट नसावी. म्हणजे आपण ज्याला ब्युटी विथ ब्रेन असं कधी कधी म्हणतो, तर ते असेल तर ती गोष्ट फार सुंदर आहे ना. आणि याच्या पुढेही जाऊन मला असं वाटतं की फक्त सौंदर्य आणि फक्त ते टेलिप्रॉम्प्टर वाचणं इथपर्यंतच त्या अँकरने अर्थात मर्यादित राहू नये. म्हणजे एखाद्याचा आवाज चांगला आहे, एखाद्याचा रंग गोरा आहे म्हणून तो अँकर होईल, एखादा बरा बोलतो म्हणून तो अँकर होईल, असं ते नसावं, असं खूप प्रामाणिकपणे मला वाटतं. क्षणाक्षणाला बातम्या वेगवेगळ्या येतात. त्यातून एका बातमीतून दुसऱ्या बातमीत तुम्ही कसं कन्व्हर्ट होता? टीव्हीवरचा लाईव्ह असतो तुमचं आणि एक बातमी चांगली असते, आनंदायी बातमी असते आणि त्याच्यानंतर एक दुःखाची बातमी काहीतरी येते. मग ते पूर्ण क्लायमेट चेंज झाल्यासारखं होतं. काय, कसं सगळं तुम्ही हँडल करता हे विषय? जेव्हा ब्रेकिंग म्हणून ज्या बातम्या येतात, म्हणजे आनंदाची असेल किंवा मग दुःखाची असेल, तर अर्थात प्रेक्षकांना समोर ती बातमी बघून आपल्याला जितका आनंद होईल ना, तितकाच आनंद ती बातमी वाचताना आम्हाला पण झालेला असतो. आणि अर्थात एखादी अत्यंत वाईट काहीतरी घटना घडते तेव्हा आम्हाला पण असं होतं की बापरे, ही खरंच बातमी घडलीये का, ही जी लिहून आली आहे ती वाचायची आहे का आता, इतकं इतकं होतं. पण अर्थात ती ती बातमी आहे आणि तुम्हाला ती द्यावी लागते. मग त्याची संवेदनशीलता त्या त्या बातमीची लक्षात घ्यावी लागते आणि मग तशा पद्धतीने तुम्हाला ती बातमी द्यावी लागते. त्याला काही ऑप्शन नसतो. म्हणजे तुम्ही एक कवयित्री आहात आणि कवयित्रीतून न्यूज अँकरिंग मध्ये अचानक आलात. आता तुम्हाला एक तुमचा छंद जो आहे तो जोपासता तुम्ही? खरं तर कविता मी खूप आधीपासून लिहत होते आणि म्हणजे मी पत्रकार नव्हते तेव्हा पण मी कवयित्री होते आणि मी जेव्हा पत्रकार नसेन भविष्यात कधीतरी तेव्हा पण मी कविताच लिहत राहीन. मला असं वाटतं की कविता ही गोष्ट खूपच महत्वाची आहे माझ्यासाठी आणि ते फक्त व्यक्त करण्याचं माध्यम नाहीये. वर्सेटाईल विषय आहेत, अशक्य असे प्रचंड विषय आहेत ज्याच्यावरती कधी कधी आपल्याला एक्सप्रेस नाही करता येत, किंवा कधी कधी आपण इतक्या गोष्टी बघतो, इतकं साचून राहिलेलं असतं, किंवा आपण दुसऱ्यांच्या भूमिका जगताना आपल्याला जे जे वाटतं त्या सगळ्या गोष्टी कवितेमध्ये मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि
इतकी छान गोष्ट आहे की या कवितेनं मला, म्हणजे मी पत्रकार म्हणून मला जितकी माणसं ओळखत नसतील तितकी माणसं मला माझ्या कवितेमुळे ओळखतात. तर माझ्यासाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि अर्थात त्यामुळे मग मला राज्यभरात फिरता आलेलं आहे आतापर्यंत अनेक वेळा. अनेक मोठ्या कवींसोबत मला स्टेज शेअर करता आलंय. पाडगावकरांसारख्या माणसाकडून मला, इतक्या मोठ्या कवीकडून मला बक्षीस मिळालेलं आहे. तर ही याच्यापेक्षा अजून वेगळं आपल्याला काय हवं असतं आयुष्यात, किंवा एखाद्या कवीला काय हवं असतं. त्यामुळे आहे, कविता आहे म्हणून मला असं वाटतं की तो एक दिलासा आहे आपल्याला मोकळं होण्याचा, बोलण्याचा आणि माणसं जोडण्याचा. त्यामुळे आणि कवितेचा मला या पत्रकारितेमध्ये खूप उपयोग झालेला आहे. कारण कवितेमधली संवेदनशीलता, म्हणजे फक्त संवेदनशीलता नसते कवितेत, ती टोकाची संवेदनशीलता असावी लागते. आणि तीच संवेदनशीलता मला, ती आपसूकपणे माझ्या पत्रकारितेत आलेली आहे. त्या सगळ्या शब्दांचा, त्या शब्दसंग्रहाचा, किंवा इतके कविता संग्रह, इतके गझल संग्रह मी वाचले आहेत, इतक्या अ, गझलकारांना, कवींना मी भेटलेले आहे. मी बोलत असते, मी वाचत असते. त्या सगळ्यांच्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या मला कधी-कधी माझ्या पत्रकारितेच्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा त्याचा लिहायला उपयोग होतो. त्यामुळे मी कवितेनं माझी पत्रकारिता समृद्ध केली आहे असं मला वाटतं. तुमचा ह्या क्षेत्रामध्ये आवडता कवी कोणता आहे? आवडता कवी किंवा आवडती कवयित्री असं नाही म्हणू शकणार, कारण इतकी लोक आहेत की प्रत्येक कवीचा काहीतरी एक USP आहे आणि प्रत्येक जण इतका सॉलिड लिहितो. सध्या जर आपण विचार केला तर म्हणजे मी अर्थात माझ्या समवयस्क पण आहेत, पण म्हणजे समकालीन आहेत, पण ज्यांच्या कविता आणि ज्यांची पुस्तकं वाचत मी आतापर्यंत पुढे माझं लिखाण सुरू आहे असं मला वाटतं. त्याच्यापैकी अर्थात अमृता प्रीतम आहेत, गौरी देशपांडे आहेत, त्यानंतर मेघना पेठे आहेत, मेघना साने आहेत, प्रज्ञा दया पवार आहेत. या म्हणजे सगळ्या कवयित्रींबद्दल मी बोलतेय. कवी पण असंख्य आहेत जे आता पण आपण आसपास बघतो आहोत. काही कविता वाचनीय असतात, काही कविता प्रेक्षणीय सुद्धा असतात, काही कविता श्रवणीय असतात. तर अशा प्रत्येक कॅटेगरी मधल्या कवींना, कवयित्रींना बघत बघत आणि त्यांना वाचत, त्यांच्याकडून थोडं थोडं माझ्यामध्ये येत मी माझी कविता पण समृद्ध करते. तुमची आवडती कविता कोणती आहे, किंवा तुम्ही एखादी कविता तयार केली आहे का? कविता तर मी खूपच लिहिल्या आहेत, पण त्याच्यापैकी आवडती अशी काही एखादी कविता नाही आहे, पण मी एखादी कुठली तरी वाचून दाखवू शकते. तर एक छोटी कविता मी ती म्हणून दाखवते. ती अशी आहे की तुझ्या दोन डोळ्यात सांजावताना किती लाख तारे खरे व्हायचे. तुझ्या दोन डोळ्यात सांजावताना किती लाख तारे खरे व्हायचे. नदीच्या किनारी तू रेंगाळताना तुझ्या आसवांनी कुठे जायचे. हवीशी हवीशी नकोशी नकोशी अशी ही अवस्था कुठे सांडते. हवीशी हवीशी नकोशी नकोशी अशी ही अवस्था कुठे सांडते. डोळ्यातले मौन ओठात येता मनालाच धुंदी कशी लागते. आणि तुझ्या चाहुलीचे पसारे किती हे, किती फूल झाडे बहरली इथे. तुझ्या चाहुलीचे पसारे किती हे, किती फूल झाडे बहरली इथे. तुझ्या काजळाचा जरा स्पर्श झाला मला वाटली कृष्ण उल्का तिथे. पुरे ओठ ओठात घेऊन झाले जगावे किती मी सहावे किती. पुरे ओठ ओठात घेऊन झाले जगावे किती मी सहावे किती. तुझे श्वास देहावरी गोंदताना उरावे किती मी मरावे किती. उरावे किती मी मरावे किती. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी एक कविता पण दिली, आणि महत्त्वाचं जे होता ते मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष दिला, आणि वेळात वेळ काढून जे आमच्या चॅनलला मुलाखत दिली आमच्या प्रेक्षकांसाठी, हे सर्व गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच.